नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। देवाच्या पालखीमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये जी बटाट्याची रस्सा भाजी आणि पुरी मिळते ती आज आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सोबत 2 टेबलस्पून बारीक रवा, 1 टेबलस्पून बेसन, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून इतकी साखर घेतलेली आहे आणि आता आपण 2 टेबलस्पून इतकं तेल मोहन घालण्यासाठी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपण हे सर्व जिन्नस एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे। यामध्येच बारीक रवा, बेसन, साखर आणि मीठ। आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे मी कडल्यामध्ये 2 चमचे इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे, हे सुद्धा यावरती काढून घेऊया। तेल गरम आहे त्यामुळे आपण सुरुवातीला चमच्याने हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, चांगलं मिक्स केलेलं आहे। आता आपण हे पीठ हाताने चांगलं मळून घेणार आहोत। तर सुरुवातीला थोडंसं आपण हे हाताने मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पिठाचा अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हे बघा, एवढं घट्टसर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत। जोपर्यंत आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 4 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। सोबतच 1 टेबलस्पून इथे तिखट घेतलंय, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून इतकी धने जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, इथे 2 तमालपत्र घेतले, 1 मसाला वेलची, 1 तुकडा दालचिनी, 1 टीस्पून इतकं आलं लसूण या पद्धतीने जाडसर कुटून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आणि मसाला वेलची काढून घेऊया। सोबतच तमालपत्र सुद्धा यावरतीच आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कांदा, तर संपूर्ण कांदा मी यावरती काढून घेते। गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरती आता आपल्याला कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि आलं लसूण। अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपण हे चांगलं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो काढून घेऊया। टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे। तर गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे। या संपूर्ण रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता। हे बघा, इथे आपण टोमॅटो चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण जे मीठ आणि मसाले घेतलेले आहेत ते यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा चांगले मिक्स करून घेणार आहोत।
आपण 1 चमचाभर पाणी काढून घेऊया, जेणेकरून हे आपले मसाले जळणार नाही. आता 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हे मसाले चांगले परतून घेणार आहोत. सर्व मसाले इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेतलेले आहेत. आता आपण जे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत ते कुस्करून आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे बघा, सर्व बटाटे इथे आपण चांगले कुस्करून घेतलेले आहेत. चांगले मिक्स करून घेणार आहोत. गॅस आता आपण मीडियम करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती चांगलं हे मिक्स करून घेऊया. बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये 1 ग्लास इतकं गरम पाणी काढून घ्यायचं आहे. बघा, आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती ती सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत आणि चांगली एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला रस्सा किती हवाय त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त यामध्ये करून घेऊ शकता. हे बघा, आता आपल्याला एक चांगला उकळ काढून घ्यायचा आहे. भाजीला इथे उकळ आलेला आहे. आता आपण यामध्ये घेतलेला गरम मसाला काढून घेऊया आणि चांगला एकजीव करून घेऊया. भाजी आता आपल्याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून मसाल्याचे फ्लेवर बटाट्याच्या भाजीमध्ये अगदी मस्त उतरतील. हे बघा, गॅस बारीक करून घेऊया आणि बारीक गॅसवरती आपण भाजी चांगली शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. भाजी इथे आपण मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे. बघा, भंडाऱ्यामध्ये जशी मिळते तशी आपली इथे बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट मस्तपैकी गरमागरम पुऱ्या तयार करून घेऊया. भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण पुरी तयार करून घेणार आहोत. इथे बघू शकता आपलं पीठ अगदी मस्तपैकी मुरलेलं आहे. आता आपण थोडंसं मळून घेऊया आणि आपल्याला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तेवढ्या आकाराचे आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने याच पद्धतीने आता आपण सर्व तयार करून घेणार आहोत. सर्व पिठाचे आपण या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. उर्वरित पीठ आता आपण बाजूला ठेवून घेऊया. एक गोळा आपल्याला हातावरती थोडासा मळून पोळपाटावरती काढून घ्यायचा आहे आणि चांगला लाटून घ्यायचा आहे. हे बघा, याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत. इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती पुऱ्या मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, उलटून घेऊया. इथे आपली पुरी मस्तपैकी तळून तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया. इथे आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. आता फायनल प्लेटिंग करून घेऊया.
तर अशा प्रकारे इथे आपली भंडाऱ्यामध्ये मिळते तशी पुरी भाजी बनून तयार झालेली आहे। अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण बघितलेलं आहे। तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।